नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये अगदी सर्वात लहान साईजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आहे आणि ती सुद्धा पेपरवरती। तर तुम्ही बघू शकतात हा ब्लाउज आहे, अगदी लहान साईज आहे। ते आधी आपल्याला ब्लाउजवरून पूर्ण माप हे नोट करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पेपर कटिंग ही तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी हा ब्लाउज घेतलेला आहे आणि ब्लाउजची आपल्याला केव्हाही तयार उंची ही ह्या शोल्डर पासून न मोजता आपल्याला बाहीच्या जॉइंट पासून मोजायचं आहे। कारण बघू शकतात इथं असा हा तिरकस आकार सुद्धा दिलेला असतो आणि ह्या ब्लाउजचा बघू शकतात इथे शोल्डर उतरत असल्यामुळे अशा पद्धतीने जॉइंट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची ही केव्हाही इथून न मोजता आपल्याला इथून मोजायची आहे। तर ब्लाउजची पूर्ण उंची इथून जर का मोजली ना तर ती येत आहे 11.5 इंच आणि जिथं बाही जॉइंट केलेली आहे तिथून जर मोजली ना तर ती येत आहे, बघू शकता थोडं नॉर्मल खेचलेलं आहे। तर बघू शकता 12.25 इंच म्हणजे पाऊण इंचचं इतका अंतर येत आहे। म्हणून बाहीची केव्हाही आपल्याला तयार उंची इथून मोजून घ्यायची आहे। तर याची तयार उंची आहे 12.25 इंच। त्याच्यानंतर आपल्याला लगेचच मागचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे। जर तुम्ही ब्लाउज वरती मागचा गळा अशा पद्धतीने मोजला तिरकस तर कटिंग करत असताना सुद्धा आपल्याला तो तिरकसच मोजायचा आहे आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रेट मोजला तर तो कटिंग करत असताना ह्याच पद्धतीने मोजायचा आहे। अशा पद्धतीने तिरकस मोजून घेत आहे तर तो 8.5 इंच आलेला आहे। त्याच्यानंतर लगेचच बाही मोजून घ्यायची आहे। ही सर्व माप मी आधीच नोट करून घेतलेली आहेत। त्याच्यानंतर बाही आहे 3 इंचाची आणि दंडघेर आहे 5.5 इंचाचा। म्हणजे या ब्लाउज कस्टमरची बाही ही कस्टमरला सही हवी असेल तर ती आपल्याला त्याच मापावरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे। तर पुढचा गळा जर आपण अशा पद्धतीने मोजला तर कटिंग करत असताना अशाच पद्धतीने करायची आणि अशा पद्धतीने मोजला तर याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। तर जिथे जॉइंट आहे तो बरोबर आपल्याला सरळ रेषेत करून घ्यायचा आहे। तर पुढचा गळा आहे 6 इंच। त्याच्यानंतर कटोरी मोजून घेत आहे तर कटोरी आहे 4.25 इंच। तर 4.5 इंच किंवा 4.25 इंच घेतली तरी सुद्धा चालेल। पुढचा गळा मोजून झाला, कटोरी मोजून झाली, त्याच्यानंतर बाही मोजून झाली, मागचा गळा उंची मोजून झाली। त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आणि कमर मोजून घ्यायचा आहे। इथं आपल्याला नॉर्मल खेचायचं आहे आणि छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर तो आलेला आहे 6.25 इंच। 7 इंचाला 2 लाईन कमी म्हणजेच छाती आहे 27 इंच। तर छातीचा चौथा भाग येतो 6.25 इंच। त्याच्यानंतर आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। तर कमर मोजताना केव्हाही आपल्याला अशा पद्धतीने ब्लाउज करून ही आयहुकची पट्टी सोडून मग आपल्याला मोजायचं आहे। तर ती आपल्याला केव्हाही ऍडजस्ट करायची नाही, तर ती सोडून आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। तर कमर आलेला आहे 24.5 इंच आणि ह्याच मापावरून आपल्याला आता पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कमर आलेला आहे 24.5 इंच, छाती आलेली आहे 27 इंच। त्याच्यानंतर दंडघेर आहे, दंडघेर, बाही, मागचा गळा, पुढचा गळा, तयार उंची सर्व मोजून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला हा मुंडा घेर सुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर जिथं बाही जॉइंट होते तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर तो आलेला आहे 6 इंच। मुंडा घेर आलेला आहे 6 इंच। 6चा दुसरा भाग घेतला तर तो येतो 12 इंच, म्हणजे मुंडा घेर हा आपला 12 इंचाचा आहे। आता मी ही सर्व माप नोट करून ब्लाउजवरून माप घेऊन मी पूर्ण नोट करून घेतलेली आहेत आणि आता त्याच्यानंतर आपल्याला पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। ब्लाउजची तयार उंची आहे 12 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 13 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। त्याच्यानंतर लहान साईज आहे आणि मागचा गळा सुद्धा डीप आहे म्हणून मी शोल्डर घेत आहे 4.25 इंच आणि त्याच्यानंतर मी शोल्डर घेत आहे 5 इंच। तर शोल्डर हे
मुंडा मोजून झाल्यानंतर कमी किंवा जास्त हे होणार आहे। त्याच्यानंतर इथं अर्धा इंचाला एक लाईन कमी अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून आपल्याला मागच्या साईडचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। तर छाती आहे 27 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 6.25 इंच, म्हणजे 7 इंचाला दोन रेषा कमी आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं कमर मोजून कमर आहे 24.5 इंच, तर 24.5 चा चौथा भाग घ्यायचा आहे 6 इंच आणि एक लाईन आणि त्याच्या पुढे मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर लहान साईज असल्यामुळे मी इथं 1 इंचावरती मागच्या मुंड्याचा शेपचा पॉइंट देत आहे आणि इथून आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं आपल्याला 1/2 इंच खाली अशा पद्धतीने तिरकत जायचं आणि इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा हा मोजून घ्यायचा आहे। तर तो बरोबर 6 इंच यायला पाहिजे। तर 6 इंच आपण ब्लाऊज वरून माप घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊजला आतमध्ये हे शिलाई मार्जिन गेलेलं आहे, म्हणून आपल्याला इथपर्यंत अशा पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून आपल्याला 6 इंच हे मोजून घ्यायचं। तर इथं तुम्ही किती शिलाई मार्जिन ऍड करता याच्यावरती डिपेंड आहे आणि तितकंच आपल्याला बरोबर पकडायचं आहे। तर बघू शकतात इथं 6.5 इंच येत आहे, म्हणून आपल्याला मुंडा हा 5 इंच न घेता आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे। तर मी 5.25 इंच घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून परत 1 इंच अंतर मोजून घ्यायचं। बघू शकतात आता हा पॉइंट इथं वरती आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि 1/2 इंच हे खालचा पॉइंट न पकडता आपल्याला हा पॉइंट पकडायचा आहे आणि परत आपल्याला ह्या पॉइंट पासून 6 इंच हे मोजून घ्यायचं। तर बघू शकता तरी सुद्धा हा पॉइंट येत नाही। मुंडा हा किती घेतला मी आधी घेतला 5 इंचाचा, नंतर घेतला 5.25 इंचाचा, तर आता घ्यायचा आहे 4.5 इंचाचा। आणि हा पॉइंट घेतला त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा मोजून घेतला आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने खाली जायचं आहे। आता परत मी इथं मुंडा मोजून घेत आहे। तर बघू शकतात आता बरोबर हा 6 इंचाचा आलेला आहे। इथं आपण दिलेला पॉइंट इथं आहे, परंतु इथं आपलं शिलाई मार्जिन होणार आहे म्हणून 6 इंच बरोबर आलेला आहे। तर अशा पद्धतीने मुंडा हा कमी किंवा जास्त करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा पॉइंट पकडायचा आहे। तर इथं मी शिलाई मार्जिन सोडून आणि मग हा मुंडा मोजून घेतलेला आहे। 4.5 इंचाचा मुंडा आणि 4.25 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर गळा ओपन करत आहे मी 1.25 इंचावरती, कारण की गळा डीप आहे। इथं मी आधी मागच्या साईडची कटिंग करून घेत आहे। तर मागचा गळा मी अशा पद्धतीने मोजून घेतलेला होता, तो होता 8.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून मी तो 9 इंचावरती घेत आहे। अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार देऊन घेतला आणि इथं मी मागचा टक्स घेत आहे। तर गळा हा डीप असल्यामुळे मागचा टक्स मी 3.5 इंचावर घेत आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस लाईन टक्स पासून अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायची आणि याची पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर कुठेही शिलाई मार्जिन काहीही ऍड करायची गरज नाही। तर ही मागच्या साईडची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच हे तिरकस जायचं आहे, शोल्डर उतार द्यायचा आहे।
तो सुद्धा मी लगेचच देऊन घेत आहे. पेपर घेतला आणि त्याच्यावरती ही मागची साईड पूर्ण अशीच्या अशी आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. तर त्याच्या आधी आपल्याला इथं गळ्याला कट मारून घ्यायचा आणि पूर्ण आहे तशीच आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. मागची साईड आहे तशीच पूर्ण कॉपी करून घेतली. त्याच्यानंतर इथं मी बरोबर शोल्डर आणि मुंढा चेक करून घेत आहे. 4.25 इंचाचं शोल्डर आणि मुंढा आपल्याला 4.5 इंचाचा. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने आपण मुंडा घेर मोजून घेतला तेव्हा ज्या पद्धतीने मुंडा हा कमी जास्त होईल अशा पद्धतीने तो आपला बरोबर कमी झालेला आहे. आणि इथं आपल्याला आता 1/2 इंचावर अशा पद्धतीने पॉइंट देऊन किंवा 1/2 इंचाला थोडंफार कमी आणि मग पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथं बरोबर अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपण हा शोल्डर उतार दिलेला आहे. मागची साईड आहे तशीच कॉपी केलेली आहे. इथं तिरकस लाईन दिलेली आहे तर ती आपल्याला इथं बरोबर सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 6 इंचाचा. तर आपल्याला कटिंग करत असताना तो 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. वरती 1/2 इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला बरोबर गोल आकार हा देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं तर लहान साईज असल्यामुळे आपल्याला इथं 2.5 इंच न घेता 2 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं. तर मी 2.25 इंच घेत आहे आणि ती सरळ रेषेत आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला 4.5 इंचाची कटोरी घ्यायची. तेच अंतर इथं वरती मोजून घ्यायचं. त्याच्यानंतर मागच्या साईडच्या टक्स पासून आपल्याला 2.5 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं. आणि गळ्यापासून आपल्याला हा पॉइंट दिलेला आहे याच्यापासून 1.25 इंचाच्या अंतरावर अशा पद्धतीने पॉइंट द्यायचा. तर 1.25 इंच घेतलेलं आहे आणि हे पॉइंट दोघंही अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर इथून आपण ही कटोरी 4.5 इंचाची घेतलेली आहे तर ती सुद्धा अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला बरोबर कटोरीचा गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला क्रॉस पट्टी ही 1.25 इंच इतक्या अंतरावर वरती उचलून आणि इथं तिरकस 2 इंचावर किंवा 2.25 इंचावर अशा पद्धतीने करून आणि क्रॉस पट्टीला खाली आपल्याला 1/2 इंच खाली जाऊन अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं मी खाली हे 1.25 इंच इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे. मला वाढवायची काहीही गरज नाही, ती ऑलरेडी मी आधीच इथं वाढवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपला साइड बेल्ट आणि क्रॉस पट्टी ही रेडी झालेली आहे. इथं आपल्याला फक्त कटोरी ही वाढवून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर हे 2.5 इंच घेऊन आणि 1.25 इंच घेऊन मी अशा पद्धतीने पूर्ण हे तयार करून घेतलं. आता याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. क्रॉस पट्टीला इथं आपण गोल आकार दिलेला आहे तो सुद्धा इथं कटिंग करून घ्यायचा. क्रॉस पट्टी ही रेडी झाली. त्याच्यानंतर आपल्याला हा मागच्या साईडचा मुंड्याचा आकार तो कटिंग करून घ्यायचा आहे. आणि आपण मागच्या साईडला इथं टक्स इथं जसं 1/2 इंच कमी केलं त्याच पद्धतीने इथं सुद्धा 1/2 इंच कमी करून घ्यायचं. तर बघू शकता क्रॉस पट्टी साइड बेल्ट रेडी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. त्याच्या आधी कटोरीला आपल्याला इथं मध्य सेंटर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि मध्य सेंटर पासून तिरकस 1/2 इंच वरती जाऊन याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला 1 इंच अंतर इतकं मोजून घ्यायचं. आणि ही कटोरी आहे तशीच आपल्याला इथं बरोबर अशा पद्धतीने पूर्ण कॉपी करून घ्यायची आहे.
आहे तशीच मी पूर्ण इथं कॉपी करून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला इथं 1 इंच अंतर हे आपण आधीच वाढवून घेतलेलं आहे। परत इथं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी आय हुक साठी 1/2 इंच लागणार आहे, ते वाढवून घेतलं। नंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे, ते वाढवून घेतलं। आणि इथं आपल्याला दोघही बाजूंना इथं 1 इंच वाढवलं, तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मध्य सेंटर पासून खाली आपल्याला 1.5 इंच इतकं वाढवून घ्यायचं। हे अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे आणि तेच अंतर इथं आपल्याला बरोबर आखून घ्यायचं। तर हे अंतर आलेलं आहे 4.25 इंच। 4 इंचाला 2 रेषा कमी, तेच अंतर इथं आपल्याला मोजून घ्यायचं आणि ते बरोबर आपल्याला इथं अशा पद्धतीने 1/2 इंच हे अंतर मोजून तेच अंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून इथून आखून घ्यायचं। आणि हे पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे। इथं आपण शिलाई मार्जिन, फक्त शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि तिरकस जायचं आहे। तर ही आपली छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे। हिची आपण आता कटिंग करू। त्याच्यानंतर खाली हा तिरका भाग होत असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून, तर कटोरी आहे 4.25 इंचाची, तर आपल्याला इथं 2.25 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं। आणि कटोरीचा उभा टक्स घ्यायचा आहे 2.25 इंचाचा। लहान साईज असल्यामुळे आपल्याला तो 2.25 इंच घ्यायचा आहे। तर बघू शकतात खूप छान अशी कटोरी, गोल कटोरी तयार झालेली आहे। इथं सुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर बाही आहे 3 इंचाची, तर आपल्याला 4 इंचावर अशा पद्धतीने खूण करून घ्यायची। तीन इंचाची लहान बाही असल्यामुळे आपल्याला कॅप हाईट मोजून घ्यायची आहे 1.25 इंच। कॅप हाईट घेतली मी 1.25 इंच। 2 इंचाला 2 रेषा कमी। त्याच्यानंतर या पॉइंट पासून मुंडा घेर आहे 6 इंच। त्या पॉइंट पासून, या पॉइंट पासून आपल्याला 6 इंच अशा पद्धतीने बाही मोजून घ्यायची। जर का तुम्हाला बाही कमी पडत असेल तर तुम्ही 6.25 इंच घेतली तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने 6 इंच आणि त्याच्या पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत आहे। त्याच्यानंतर दंड घेर आहे 5 इंच। ब्लाउज मध्ये कस्टमरला सहील बाही हवी आहे म्हणून ती 5.5 इंच आहे। आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। सहा इंचापर्यंत अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि इथं आपल्याला मध्य सेंटर हा काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 इंचावरती आणि 1.5 इंचावर एक पॉइंट देऊन आणि इथं 1.25 इंच अंतर येणार ह्या मापानुसार बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि याची आपल्याला कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला बाही इथे चेक करून घ्यायची आहे, तर ती बरोबर येत आहे किंवा नाही। इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून बाही मी अशा पद्धतीने ठेवून आणि चेक करून घेत आहे। तर बघू शकतात बाही ही परफेक्ट आलेली आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने कटिंग करून आणि ब्लाउज स्टिच करून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा।